नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोकणात मी बांगडा थाई बनवलेली आहे। तर तुम्हाला मी आज दाखवते। बांगडा फ्राय केलेले आहे। हे बघा, बांगडा फ्राय मस्तपैकी कुरुम कुरुम असं फ्राय झालेले आहे। कांदा आहे, टोमॅटोचं सार आहे, चपाती आहे आणि भात आहे। हा गावठी भात आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। टोमॅटोचं सार बनवण्यासाठी मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे, एवढी घेतलेली आहे। आणि आता मी धणे घालणार आहे। आता मी हे पाण्यामध्ये घालणार, धणे घालत आहे, 1 टीस्पून घालत आहे आणि पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवणार आहे। बांगडा फ्राय करण्यासाठी मी 7 बांगडे घेतलेले आहेत। साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी मालवणी मसाला घालणार आहे, 2 चमचे, हळद, चवीनुसार मीठ। मच्छी फ्राय करण्यासाठी आपण मीठ थोडं जास्तच घालायचं। आता लिंबाचा रस, कोकम आगूळ घालत आहे, 1 चमचा, थोडा कढीपत्ता असा चिरून तोडून घाला। आता आपण सर्व बांगड्यांना आपण मसाले लावून घेऊया। सर्व बांगड्यांना मी मसाला लावून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी बांगड्यांना मध्ये अशी विळीने चीर पाडलेली आहे। आता कारण का आपण जेव्हा मसाले घालतो तर त्याच्या आतमध्ये मुरण्यासाठी मी हे चीर पाडलेले आहे। तर अशी चीर पाडून घ्या। हे बघा, आता थोड्या वेळसाठी मी फ्रीजमध्ये ठेवते, त्यामुळे सगळं मसाला मच्छीमध्ये मुरेल। टोमॅटोचं सार बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, छोटा कांदा घेतलेला आहे, उभा चिरलेला आहे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि फोडणीसाठी अर्धा कांदा बारीक चिरलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6, छोटासा आलं हे चिरलेलं आहे। आणि आज मी कोकम न वापरता मी आता कैरीची अशी बारीक स्लाइस केलेले आहेत, ते मी घालणार आहे। जर तुमच्याकडे कैरी नसेल, इतर सीझनच्या वेळी तुम्ही कोकम घालू शकतात, पण आता कैरी आहे अवेलेबल तर मी कैरी घालत आहे। शंकेश्वरी लाल मिरची आणि धणे छानपैकी भिजले गेलेले आहेत। आता मी मिक्सरमध्ये ओलं खोबरं घालत आहे, सगळं आपल्याला वापरायचं आहे। कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण। आता शंकेश्वरी मिरची घालायची आहे, देठ काढून घेत आहे आणि त्याचे 2 तुकडे करायचे, म्हणजे मिक्सरमध्ये चांगली बारीक पण होईल। धणे ही घालत आहे। आता हळद, 1 टीस्पून पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। का टोमॅटोच्या सारासाठी वाटण एकदम बारीक केलेलं आहे। आता आपण फोडणीला घालूया। तेल घालत आहे, तेल चांगलं गरम होऊ दे। राई घालत आहे, 1 टीस्पून, राई चांगली तडतडू दे। कढीपत्ता, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। कांदा, दोन मिनिटं आपण हा कांदा हलकासा भाजून घेऊया। मिक्सरला आपण वाटलेलं बारीक ते आपण घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून आता या टोपामध्ये घालत आहे। जसं अजून पाणी घालते, जसं तुम्हाला पातळ घट्ट हवं त्यानुसार तुम्ही पाणी घाला। ढवळून घेते, हलकीशी उकळी आलेली आहे। आता मी आंब्याच्या या कैरीच्या फोडी मी घालत आहे कोकमच्या ऐवजी। जर तुमच्याकडे कैरी नसेल तर तुम्ही कोकम घालू शकता। ढवळून घेते। आता स्लो गॅसवर टोमॅटोच्या साराला चांगली उकळी येऊ दे आणि चवीनुसार मीठ घालते। ढवळून घेऊया।
तुम्ही बघू शकता छानपैकी उकळी आलेली आहे। हे बघा आपली तयार झालं टोमॅटोचं सार। तांदळाचं पीठ घालत आहे, एक मोठा चमचा। थोडासा बारीक रवा आहे माझ्याकडे, तो मी घालत आहे 2 टेबलस्पून। मालवणी मसाला एक छोटा चमचा, चवीनुसार मीठ। पण मिक्स करून घेऊया। बघा मच्छी छानपैकी फ्राय करण्यासाठी रेडी झालेली आहे। मस्तपैकी मसाला लागलेला आहे। पाऊण तास मी फ्रीजमध्ये ठेवलेला। त्या पिठामध्ये आपण डिप करून घेऊया। तांदळाचं पीठ आणि रवा आपण लावून घ्यायचा आहे। फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि रवा वापरायचा आणि थोडे मसाले घालायचे। हे बघा अशा प्रकारे बाकीचे पण मच्छी म्हणजे बांगडा असंच लावायचा आहे। हा चांगला तापलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम स्लो करून तव्यावर तेल घालत आहे। तेल गरम झाल्यावर मग मच्छी घालूया। आता मी मच्छी ठेवत आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे, त्यामुळे मच्छी चांगली फ्राय होईल। आता खालची बाजू चांगली फ्राय होऊ दे, पण पलटून घेऊया। हे बघा मस्तपैकी खालची बाजू फ्राय झालेली आहे। आता ही पलटी केलेले आहे। आता खालची बाजू बांगड्याची चांगली भाजू दे। जर तेल कमी वाटलं तर वरून थोडंसं तेल घाला, पण मी तेल चांगलं घातलेलं आहे तर गरज नाही आहे। खालची बाजू छानपैकी फ्राय केलेली आहे। आता आपण परत पलटूया आणि खालची बाजू परत फ्राय करूया, त्यामुळे आतमधलं मांस चांगलं शिजेल। पलटून घेऊया। असं आपल्याला समजतं कडक झालेलं आहे। आता आपण परत हा बांगडा पलटून घेऊया। जर आपल्याला समजायचं कसं, आता हे वरचं आवरण कडक असेल ना तर समजून जा आपलं मच्छी छानपैकी फ्राय झालेली आहे। हे बघा छानपैकी फ्राय झालेली आहे मस्तपैकी। हे बघा आता आपण डिशमध्ये काढून घेऊया। हे बघा बांगडा फ्राय केलेले आहे, मस्तपैकी कुरुम कुरुम असं फ्राय झालेले आहे। कांदा आहे, टोमॅटोचं सार आहे, चपाती आहेत आणि हा गावठी भात आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। तर कोकणातला हा बांगडा थाळीचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू। थँक्यू।